म्हणजे लहानपणीचं टिपिकल हॉटेल आणि तिथे त्या काचेच्या बरण्या, त्यामध्ये चिवडा, लाडू, सगळ्या गोष्टी, बाकडी, बाहेर छोटंसं अंगण. खरंच थेट भूतकाळात गेल्यासारखा फील आहे. अचानक पाऊस. एकदम युनिक आणि वेगळ्या प्रकारे अलग चिपळूणला नक्की ट्राय करा. प्युअर. आणि एक तिसऱ्या वडे, मला चौथ्या म्हणजे अंड. नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू सुकीर्त जी. महाराष्ट्र फूड टूर आपल्याला घेऊन आलेली आहे चिपळूणला. आता चिपळूण म्हणजे गोव्याला जाताना किंवा गुहागरला जाताना वाटेत येतं एवढंच आपल्याला माहिती आहे जनरली. पण याच्या आतमध्ये जाऊन आपल्याला काय इंटरेस्टिंग स्पॉट्स एक्सप्लोर करता येतील आपण बघूया. बाय द वे, चिपळूण प्रसिद्ध आहे इथल्या बेस्ट फिश थाळीसाठी. आणि ते रेस्टॉरंट कुठलं मी सांगायची गरज नाही, तुम्ही ओळखला असेल. प्लीज लगेच व्हिडिओ पॉज करा आणि मला खाली कमेंटमध्ये सांगा की ते रेस्टॉरंट कुठलं. तर मी व्हेजिटेरियन आहे, पण आपले काही मासेप्रेमी दोस्त म्हणजे फ्राईड मासेप्रेमी दोस्त आपल्याला भेटणार आहेत. आपण ती फिश थाळी सुद्धा एक्सप्लोर करणार आहोत. त्याचबरोबर चिपळूणची इंटरेस्टिंग खाद्य संस्कृती शोधण्याचा आपण प्रयत्न करू. मे महिन्याच्या प्लेझंट वातावरणात मी चिपळूणमध्ये उभा आहे. स्टीमबत सारखा मला वाटतंय. घामाने आंघोळ व्हायच्या आत आपण पहिल्या स्पॉटला जाऊया. तर आपला चिपळूणला आल्या आल्या पहिला स्पॉट आहे परांजपे हॉटेल. आणि हे 1940 पासून आहे, म्हणजे 80 वर्षांपेक्षा जुनं आहे. जे आत आल्याला जो काय हॉटेलचा लुक आहे ना, म्हणजे मला थेट आपली वनवास कादंबरी आहे प्रकाश नारायण संतांची किंवा गोट्या आहेत तामणकरांची, तीच आठवली. म्हणजे लहानपणीचं टिपिकल हॉटेल आणि तिथे त्या काचेच्या बरण्या, त्यामध्ये चिवडा, लाडू, सगळ्या गोष्टी, बाकडी, बाहेर छोटंसं अंगण. म्हणजे खरंच थेट भूतकाळात गेल्यासारखा फील आहे. आल्याच म्हणजे असं मन प्रसन्न झालं. तर इथली प्रसिद्ध आहे मिसळ आणि चिवडे सुद्धा प्रसिद्ध आहेत. लोक चिवडा पॅक करून देतात. तर मी टेम्पटिंग वाटला म्हणून सोबत पातळ पोह्याचा चिवडा घेतला. म्हणजे गावाकडे बनवतात ना लालपूड घातलेला पातळ पोह्याचा चिवडा, तसा हा चिवडा आहे. आणि सोबत फ्रेश अशी शेव आहे. पहिला पण चिवडा खाऊया आणि मग मिसळ खाऊया. म्हणजे आजी बनवायची असा पातळ पोह्याचा चिवडा. आणि हा असतो ना, त्याच्यावरती असं खोबरं म्हणून टाकायचं, थोडंसं नारळाचं पाणी, कांदा आणि कोथिंबीर. दडपे पोहे त्याचे बनतात. आणि घरी असेल तर कधी भूक लागली तर मस्तपैकी सोय होऊन जाते. म्हणून आजीकडे कायम तो असा एक टिपिकल लोखंडी डबा असायचा, त्या डब्यात भरलेला असायचा. असा काळा पडलेला लोखंडी डबा असतो ना तसा. तशीच कम्प्लिटली चव आहे. तर आपण आता मिसळ घेऊयात. आधी मिसळ या मोठ्या प्लेटमध्ये ओततो, म्हणजे कळेल की त्याच्यामध्ये काय काय आहे. वडा पण घातला काय त्यांनी. ओके, तर उसळ जी आहे ती हरभऱ्याची उसळ आहे. बाय द वे, कोकणात कुठलीही मिसळमध्ये उसळ असू शकते. लोक फुल टू इम्प्रुव्हाइज करतात. कधी कधी काळ्या वाटाण्याची असते, मटारची असते, उसळ असल्याची मतलब. तर इथे हरभऱ्याची उसळ आहे. आणि सोबत त्यांनी हे काय, हा छोटी भजी पण त्या मिसळमध्ये दिली आहे त्यांनी. मेक युअर ओन मिसळ असं म्हणतात ना, तुमच्या स्टाईलने मिसळ बनवा, तसा प्रकार आहे. तर आपण रस्सा नंतर घेऊया, नुसती मिसळ खाऊन बघूया. सुरेख मसाल्याची चव. आपण रत्नागिरीला एक मिसळ ट्राय केली होती, ती मला आठवली. टिपिकल कोकणी मसाला आहे त्याच्यामध्ये. आणि हरभऱ्याची उसळ, फरसाण एकदम फ्रेश आहे. आणि भजी असल्यामुळे मध्येच अशी मऊ भजी लागते घासामध्ये, ते पण छान वाटतंय. थोडा रस्सा त्याच्यावरती घेतलाय. मला हे विशेष वाटतं महाराष्ट्रामध्ये. कोकणात आल्यावर कम्प्लिटली वेगळा मसाला, पश्चिम महाराष्ट्रात वेगळा, नागपूर विदर्भ साईडला गेल्यावर कम्प्लिटली वेगळा. म्हणजे त्या मसाल्याच्या चवीनेच तुम्ही त्या प्रदेशात आलाय तुम्हाला लगेचच तसा फील येतो तुम्हाला. खूप माइल्ड मिसळ आहे. नुसती सुद्धा मिसळ खाऊ शकता, पावाची गरज नाही, इतकी माइल्ड मिसळ आहे. सुरेख अप्रतिम मिसळ आहे. जर चिपळूणला आलात नक्की या. कम्प्लिटली लहानपणी गेल्याचं फील आहे इथे. चिवडा मला खूप जास्त आवडलाय, विशेष आवडलाय. चिवडा जो आहे ना आपला पातळ पोह्याचा, ते अर्धा किलोचं 2 पॅक करून द्या मला. वाह, सुरेख चव. चिवडा घेतलेला आहे. आता आपला पुढचा ब्रेकफास्टचा स्पॉट आहे, त्यानंतर संध्याकाळचा पण स्पॉट आहे आपला आणि जेवणाचा सुद्धा स्पॉट आहे. आपण सगळे स्पॉट कव्हर करणार. तर आपण आलेलो आहोत हॉटेल वैभव.
हा सुद्धा खूप जुना स्पॉट आहे चिपळूण मधला आणि इतके सारे याचे गुगल रिव्ह्यूज आहेत इथल्या मिसळबद्दल आणि कोथिंबीर वडीबद्दल. आणि चिपळूणकरांनी खूप साऱ्या चिपळूणकरांनी सांगितलं की नाही इथली मिसळ खास खूप गर्दी असते इथे, त्यामुळे मिसळ आणि कोथिंबीर वडी मागवणार आहोत आपण. बघूयात खाऊन मिसळ कशी इथली. एक मिसळ द्या, आपल्याकडे कोथिंबीर वडी आहे, एक कोथिंबीर वडी द्या. आणि हे का लिंबू किंवा कोकम सरबत काय आहे आपल्याकडे? कोकम आहे. कोणाला आधी मिसळ देतो तरी खा, नंतर देतो कोकम. हे विशेष दिसतात इथले लोक सगळे जे. हा ओके. तर कोथिंबीर वडी खुसखुशीत दिसते, हातालाच खुसखुशीत लागते आणि गरम गरम आहे. मला असं वाटतं की मिसळ खायला लागलं की बाकी काय खायला नको वाटतं. आपण पहिली कोथिंबीर वडी खाऊयात. क्या बात, त्याच्यावरती पांढरे तीळ सुद्धा आहेत. खूपच गरम आहेत, बेकार गरम आहे आणि खूप सारी कोथिंबीर आहे. नाहीतर आजकाल कोथिंबीर वडीमध्ये कोथिंबीर शोधा आणि 1000 रुपये मिळवा असं बक्षीस ठेवायला लागेल. आणि डाळीचं पीठच जास्त असतं आणि त्यात कोथिंबीर दिसते चांगली. वा, प्रचंड खुसखुशीत आणि खमंग अशी कोथिंबीर वडी येते. छान कोथिंबीर, पांढरे तिळाचा का उत्तम स्वाद आणि अशी छान तळली गेली. आतलं पीठ सुद्धा व्यवस्थित मऊ आहे आणि बाहेरनं क्रिस्पी आहे. थँक्यू. सुरेख आहे. कोथिंबीर वडी मी इतक्या ठिकाणी खाल्ल्यात, पण आपण घरी बनवतो ना तशा पद्धतीची कोथिंबीर वडी आहे. तर मिसळ खाऊन मी सांगतोच, पण फक्त कोथिंबीर वडीसाठी जरी आलात इथे तरी वर्थ आहे हे हॉटेल. आता आपण मिसळ ट्राय करूयात. तर पाव बघून नाशिककरांच्या जीवात जीव आला असेल की अरे वा पाव आहे मिसळ सोबत. बाय द वे आपल्या नाशिकची खास सिरीज आहे. नाशिकचे आपण बरेच भाग केलेले आहेत आणि मिसळचा म्हणजे नाशिकमधल्या जुन्या मिसळचा विशेष भाग केलाय. राहिला असेल तर नक्की बघा. आता आपण मिसळ ट्राय करूयात. याच्यामध्ये वाटाणा आहे, थोडे हरभरे पण दिसत आहेत, फरसाण आहे, पोहे आहेत आणि बटाटा सुद्धा आहे. आधी नुसती मिसळ खाऊन बघू. सात्विक मिसळ अशी एकदम, फार त्रास नको, एकदम तिखट नको, एकदम माइल्ड अशी मिसळ आहे. आणि जो रस्सा आहे तो आपण बटाट्याचा रस्सा बनवतो ना घरी, तसा थोडासा रस्सा आहे. त्याला असं किक किंवा पंच असं काही नाही आहे. ओके, मी म्हणेन ॲव्हरेज मिसळ आहे माझ्या मते. मला जास्त जी मिसळ आहे ती त्या परांजपे आवडली चिपळूणमधली, पण त्याला एक जरा गंमत होती, जरा ठसका होता. शेवचिवडा पण नाही आहे, फक्त फरसाण आहे आणि शेव आहे. ओके, मी म्हणेन हे एकदम भारी आहे. कोथिंबीर वडी इतकी खूप उत्तम आहे. मिसळ ओके ओके आहे. हे इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र, म्हणजे इथे साधारण 17 ते 18 वर्षांपूर्वी मी एकांकिकेच्या प्रयोगासाठी आलो होतो आणि तेव्हा फार भयानक अवस्था होती नाट्यगृहाची. पण आता नव्याने गेलं असं मला कळलंय, त्यामुळे आता मे बी चांगलं झालं असेल. एक पंजाबी टोस्ट दे, एक प्लेट. तर आपण आलोय जिप्सी कॉर्नरला. पत्ता खाली मी टेक्स्टमध्ये दिला असेल. आणि चिपळूणकरांनी मला सांगितलं की इथला पंजाबी टोस्ट खूप फेमस आहे आणि लोक इथे पंजाबी टोस्ट खायलाच येतात. त्यामुळे बाकी बऱ्याच गोष्टी तिथे, पण मी पंजाबी टोस्टच मागवलाय. तर हा आहे पंजाबी टोस्ट. तर आतमध्ये याच्या नक्की काय आहे, कुठली भाजी आहे, काय मसाला आहे ते काय अजून समजत नाही मला. खाल्ल्यावर समजेल. छान गोष्ट म्हणजे त्यांनी चटणी आणि सॉस असं एकत्र दिलाय. म्हणजे कॉलेजमध्ये असताना आम्हाला जे पाव पॅटीस मिळायचं तिथे सुद्धा असंच मिळायचं कांद्यासोबत. मला त्याची एकदम आठवण आली. तर आता खाऊन बघूयात, खाल्ल्यावरच कळेल नक्की याच्यामध्ये काय. वेगळाच प्रकार आहे. चटणी आहे, सॉस आहे आतमध्ये सुद्धा. कळत नाही म्हणजे मला असं वाटतं की आपल्या कचोरीमध्ये जी डाळ असते ना ती त्याच्यात मिक्स केली आहे सॉस आणि चटणीमध्ये. आणि बारीक कांदा सुद्धा आहे आणि एकदम बेदाणे सुद्धा आहेत. वेगळ्या प्रकारे. आणि आय थिंक ब्रेड जो आहे तो हा तळलेला आहे, त्यामुळे आपलं ब्रेड क्रम्स कसे असतात एकदम खुसखुशीत तसा ब्रेडचा प्रकार आहे. तळला आहे हा ब्रेड जो आहे पाव पॅटीस सारखा. एकदम युनिक आणि वेगळ्या प्रकारे. अलग चिपळूणला नक्की ट्राय करा. संध्याकाळच्या वेळेला चहासोबत बेस्ट आहे. सुरेख, खूप खुसखुशीत आणि चविष्ट. दुसरा टोस्ट खातोय आम्ही अजूनही ना, म्हणजे विचारच करतो की नक्की याच्यामध्ये काय आहे. तर चिपळूणकर तुम्ही जर इथे खाल्लेलं असेल प्लीज मला कमेंटमध्ये सांगा की एक्झॅक्ट या मसाल्यामध्ये नक्की काय असतं. आपलं काय फेमस कुठले? भेळ. ठीक आहे, द्या एक भेळ मग. भारी पॅक आहे.
तर ही चिपळूणमधली एकदम जुनी भेळ, ज्याचं नाव आहे चटकदार भेळ, पण त्याला चंदू भेळ म्हणून लोक ओळखतात. त्याचं कारण असं आहे की 1972 साली चंद्रकांत काणेकर यांनी ही भेळ चालू केली, त्यामुळे लोक चंदू भेळ म्हणून ओळखतात. नाव चटकदार भेळ असं आहे. तर आता त्यांचा मुलगा ही गाडी चालवतो. तर भेळ आपण खाऊन बघूयात. आपण प्रत्येक ठिकाणची, प्रत्येक शहराची, गावाची आपण भेळ खात असतो आणि तिथली स्पेशालिटी काय आपण सांगत असतो. तर हे रॅप एक नंबर केलंय, म्हणजे हे घेऊन तुम्ही थेट बागेत जाऊन बसू शकता, कुठेही जाऊन बसू शकता. चिंचेची चटणी जी आहे ना ती खूप छान माइल्ड आहे, गूळ थोडा जास्त आहे त्याच्यामध्ये, तशी चव मला आवडते. चिवडा आहे यांचा, पातळभाजा चिवडा सुद्धा भेळमध्ये आहे आणि शेव आणि फरसाण एकदम फ्रेश आहे आणि चना जोरचा जो चिवडा असतो तो सुद्धा ह्याच्यामध्ये घातलाय त्यांनी. छान सुरेख लागते भेळ. थोडीशी गावाकडची भेळ कशी असते ना तशी चव आहे त्याला, आपल्याला जत्रेमध्ये मिळते तशी कशी एक टिपिकल चव असते तशी. जास्त ओलसर आहे भेळ जी आहे ती, मस्त एकदम फ्रेश आहे. तर ही आहे चिपळूणमधली प्रसिद्ध डेअरी, वशिष्ठी डेअरी. तर इथलं श्रीखंड खूप चांगलं आहे असं मला कळलंय. अजून काय मिळतं, लस्सी वगैरे बघूया आपण. आत्ता काय आम्रखंड आहे का आपलं, कुठलं काय काय आपलं छोटं आम्रखंड द्या. आणि अजून काय काय आपली स्पेशालिटी, लस्सी, फ्लेवर मिल्क पण आहे का? फ्लेवर मिल्क कुठल्या फ्लेवरचं? अच्छा, मग बटरस्कॉच नाही, मँगो द्या एक आणि आम्रखंड द्या छोटं. सगळेच मँगो करून टाका. तुम्हाला काय हवं आहे का? हे बटरस्कॉच, एक बटरस्कॉच आणि एक केशर पण द्या. तर 3 प्रकारचे फ्लेवर मिल्क्स आपण घेतलेले आहेत. बघा तुमच्यासाठी 3 बाटल्या मारतोय दुधाच्या, पण तरी आणि एवढा फिरतोय. तुम्हाला फक्त एकच गोष्ट करायची की सबस्क्राईब करायचं आहे. प्लीज सबस्क्राईब करा. बरेच लोक व्हिडिओ बघतात आणि पुढे जातात, सबस्क्राईब करत नाहीत. मी सांगून सांगून मला कंटाळा येतो. लवकर सबस्क्राईब करून टाका. तोपर्यंत मी तुम्हाला आम्रखंड कसं सांगतो. आम्रखंडच आहे ना? हा आम्रखंडच आहे. मला वाटलं की मँगो आईस्क्रीम दिलं काय त्यांनी. खूप घट्ट आहे हे. मला असं वाटतं की उकड्यामुळे फ्रीजमध्ये ठेवत असतील, कारण आता खराब होईल. आम्रखंड छान एकदम प्युअर आहे. ॲक्च्युली ते खूप जास्त घट्ट झालंय फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे, कारण असं जरा पातळ झालं असेल आम्रखंड तर जास्त मजा येते. चव उत्तम आहे. किंचित जायफळाचा सुद्धा स्वाद आहे त्यामध्ये आणि मँगोचा फ्लेवर खूप जास्त ओव्हरपॉवर नाही करते. नाही तर बऱ्याच वेळा मँगोला खातो असंच वाटतं, इतकं जास्त मँगोचा फ्लेवर ओव्हरपॉवर असतो. आता मला असं वाटतं मँगो आत्ताच झाले, त्यामुळे मग आपण लगेच मँगो नको खायला. आपण काय करूयात, केशर पहिलं ट्राय करून बघूयात. चांगली गोष्ट अशी आहे की साखर खूप प्रमाणात घातली आहे. तर बऱ्याच वेळा फ्लेवर मिल्कमध्ये इतकी साखर असते ना, थोडं ना, मान्य आहे मला केशर आहे, साखर कमी आहे, थोडं पानसट असं वाटतंय. म्हणजे अशी गंमत नाही आहे त्या फ्लेवर मिल्क, चविष्ट असं नाही आहे. तर आपण पुढचं ट्राय करूया. आता मँगो फ्लेवर मिल्क हा प्रकार यांचा ओके दिसतोय, म्हणजे असं फार ग्रेट चव मला वाटत नाहीये. आणि हे बटरस्कॉच एकदमच ओके, खूपच ते इसेन्सवाली चव आहे त्याला. फ्लेवर मिल्क ओके ओके, खूपच ॲव्हरेज आहे. पण आम्रखंड तसं बरं आहे, चांगलं आहे. चलो नेक्स्ट स्पॉट. अचानक पाऊस. ऑफकोर्स मी तुम्हाला म्हटलं तसं की आपण फिश थाळी दाखवणार आहोतच, पण मी आहे व्हेजिटेरियन गरीब माणूस, त्यामुळे इथलं स्पेशल जे आहे आदर्श डायनिंग हॉल इथे आलोय. काणेबंधूंचं रेस्टॉरंट आहे आणि काणेबंधूंचं जे रेस्टॉरंट आहे इथे छान वडा सांबार आणि सकाळच्या वेळेला उपहारगृह पण आहे प्रसिद्ध आणि थाळी प्रसिद्ध. आणि जिथे व्हेजिटेरियन थाळी असते तिथे मी पोचतोच. त्यामुळे चिपळूणमध्ये आपण आलेलो आहोत आदर्श डायनिंग हॉलमध्ये. पत्ता खाली मी टेक्स्टमध्ये दिलेला असेलच. तर इथे गावरान थाळी म्हणजे इथे बऱ्याच व्हरायटी आहेत. म्हणजे गावरान थाळी, नंतर स्पेशल थाळी. तर स्पेशल थाळीमध्ये पंजाबी भाजी दिसली मला, त्यामुळे आपण ऑफ झालो. मला वाटलं की छान कोकणी नाही का, मोदक बिदक काहीतरी असं असेल, पण ठीक आहे, मोदक दिसतात इथे लिहिलेले. आणि मग पुढे बऱ्याच गोष्टी आहेत, मिक्स व्हेजिटेबल, स्टीम राईस, जिरा राईस, शेजवान फ्राईड राईस, न्यूडल्स असं पण लिहिलेलं आहे. आणि अरे वा वा वा, गावरान थाळी हो बाबू, क्या बात आहे, क्या बात आहे, क्या बात आहे, क्या बात आहे, वा वा. तर काय काय आहे थाळीमध्ये? गावरान थाळीमध्ये तांदळाची भाकरी आहे, ओके, झुणका आहे, पिठला नाही, झुणका आहे, कढी आहे, सोलकढी सुद्धा आहे, हा वांग बटाटा रस्सा दिसतोय, सॅलड आहे, कोशिंबीर आहे, टोमॅटो आणि कांद्याची, लोणचं आहे, खरडा आहे मस्तपैकी मिरचीचा, शेंगदाणे दिलेत त्यांनी, क्या बात. तर आपण एक एक, आणि मिरगुंड पापड आहेत मस्तपैकी. तर आपण, आणि मसाले भात खूप छान दिसतोय, म्हणजे
मसालेभातच असावा का खिचडी आहे माहीत नाही. तर आपण एक एक गोष्ट खाऊन बघूया. तर गुलाबजाम सुद्धा आहेत. गुलाबजामच्या ऐवजी जर उकडीचा मोदक असता तर अजून मजा आली असती, पण आपण एक्स्ट्रा मागूयात जर इथे असेल तर. आमरस आहे का? एक फ्रेश आमरस द्या. मुद्द्यावर परत येऊयात, थाळीवर येऊयात. तर सुरुवात जी आहे श्री गणेशा ते सोलकडीने करूयात, कारण कोकणात आलेलो आहोत आपण. सोलकडी बघूयात की पॅकेटची सोलकडी आहे का ताजी ताजी सोलकडी आहे. चांगली आहे सोलकडी, चांगली फ्रेश आहे, जे पॅकेट फोडून दिलेली नाही आहे. आता आपण आधी झुणका खाऊयात. हा 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 हा, गरम लागल्या भाकरी. झुणका, वा वा, थँक्यू. झुणका खूप छान आहे, सुरेख चव, अप्रतिम. आणि खरंच गावरान आहे ना, छान गावरान झणझणीत चव आहे. खोबरं बिबरं मिळमिळत काही नाही. आता आपण वांगा बटाटा रस्सा बघूया. बटाट्याला साल वगैरे म्हणजे असं ते टिपिकल कार्यालयामध्ये मिळतं ना गावाकडे लग्नात. आणि जोरदार तवंग सुद्धा आहे तेलाचा. कम्प्लिटली स्पायसी आहे, झणझणीत म्हणतात अशी भाजी आहे, पण चविष्ट आहे. उगाच तिखट जाळ आहे असं नाही आहे. कढी पिऊन बघूया आपण. छान, थोडी जास्त दाट आहे पण चवीला एकदम छान आहे. थोडीशी गोडसर कढी त्यांनी केलेली आहे. मला असं वाटतं खिचडी आहे ही, मुगाच्या डाळीची खिचडी आहे. आणि कढी खिचडी आहे, सुरेख, अप्रतिम. खूप जास्त मऊ पण नाही, खूप जास्त फडफडीत पण नाही, अप्रतिम खिचडी आहे, सुरेख. म्हणजे फक्त खिचडी आणि कढी खावी तरी वसूल अशी थाळी आहे. आता आलाच आहे तर गुलाबजामुन, मला असं वाटतं त्याच्यासाठी आपण फ्रेश आमरस खाऊयात. गुठळ्यांचं नाही आहे, असं मिक्सर मारलेलं आहे, प्युअर आहे. मँगोला, ड्यूक्स, फ्रुटी असं काही मिक्स केलेलं नाही आहे. कारण जे आमरस थाळ्या असतात लिटरली मँगोलाच असतो त्याच्यामध्ये. ड्यूक्स प्याल्यासारखंच वाटतं, असं नाही आहे, प्रॉपर आमरस आहे. आता गुलाबजाम दिलाय म्हणून इथे गुलाबजाम खायची इच्छा नाही, पण तरी आपण चांगलं आहे. पण घरी बनवतात ना काकू वगैरे एखाद्या, छान असा घरगुती गुलाबजाम आहे, छान आहे. गुलाबजाम सुद्धा चांगलं आहे. तर आवडलेली आहे. ओव्हरऑल थाळी अप्रतिम आहे, चव गावरान आहे. म्हणजे कोकणात आलाय असं तुम्हाला अजिबात वाटणार नाही. असं वाटेल पश्चिम महाराष्ट्रात जाऊन कुठेतरी गावात तुम्ही थाळी हाणताय, अशी छान स्पायसी चव त्याला आहे. झुणका अप्रतिम, सोलकडी उत्तम, खिचडी, सगळे पदार्थ छान आहेत. त्यामुळे जर आलात चिपळूणला आणि छान व्हेजिटेरियन खायचं असेल माझ्यासारखं तर मी 100% रेकमेंड करीन. खरंच चांगलं ठिकाण आहे. आता मला खाऊ द्या, खूप बडबड झाली. छान जरा कॉन्सन्ट्रेट करून मस्तपैकी मनापासून जेवतो. येस, सांगा. मला तिसऱ्या पाहिजे. तिसऱ्या बाय का? शिंपल्या थाळी येणार आहे, पण त्याच्याऐवजी फक्त शिंपले फक्त शिंपले आणि काय चपाती, वडे, वडे, वडा वडा कोंबडी वडे. पॉपलेट थाळी दोन पॉपलेट थाळी दोन पॉपलेट विथ वडे आणि एक तिसऱ्या वडे. मला चौथ्या म्हणजे अंड. तर खास अभिषेक मध्ये खायचं म्हणून जे मासेप्रेमी आहेत त्यांना मी घेऊन आलोय, अदरवाईज मी एकटाच येऊन खाल्लं असतं. तर गुहागरवरनं येताना आम्ही खास थांबलो इथे आणि यांनी तिसऱ्या चौथ्या पापलेट सगळं असं काय काय मागवलेलं आहे. आणि आम्ही बिचारे बापडी, अंडा काय म्हणतात, अंडाच काय अंडाकरी. मग आम्ही अंडाकरी, इथल्या अंडाकरी पण चांगले असं समजलं आहे आम्हाला. तर मग बुर्जी पण मागवायचे का? एक बुर्जी एक अंडाकरी ऑर्डर देऊयात आपण. चला, थाळी नको आहे पण तिसऱ्या आणि वडे असं मिळेल का? नाहीये, तिसऱ्या नाहीये. इथे खूप साऱ्या सूचना दिलेल्या आहेत, त्या तुम्ही व्यवस्थित वाचून पाठ करणं गरजेचं आहे. हॉटेलमध्ये कोणत्या प्रकारचे मध्ये मागवायचं म्हणलं कुठल्याही स्पेशल फ्राय ऑर्डरसाठी कमीत कमी 20 ते 25 मिनिटं लागतील. कुठली स्पेशल फ्राय ऑर्डर रद्द केली जाणार नाही. रद्द करायला ऑर्डर्स नाही, म्हणजे पदार्थ सध्या कमी रद्द काय करायचं प्रॉब्लेम. कोणी खेकडा शिकल्यावर इतर मच्छी बाजार उपलब्ध असते तेव्हा आपला तिसऱ्या उपलब्ध नाही, मिळाला नाही. पाठ झालेल्या आहेत मला सगळ्या सूचना. बघा, चिपळूणला आहोत आणि लोक म्हणतात की पाट्या फक्त पुण्यातच असतात, सूचना फक्त पुण्यातच असतात. चिपळूणला पण तेवढ्या सूचना आहेत. तर जे लोक मासे खात नाहीत त्यांच्यासाठी काय, तर व्हेज थाळी आहे, पण व्हेज ओके ओके. कोबीची भाजी, बटाट्याची भाजी कशाला खायची इथे येऊन. तर जे एगिटेरियन आहेत त्याच्यासाठी अंडा करी इथली खूप फेमस आहे असं मला कळलं, म्हणून मी अंडा करी थाळी मागवली वड्यांसोबत. वड्यांचा पॅटर्न लयच भारी दिसतोय. जनरली वडे खूप जाड येतात, ते पातळ वडे. करी नुसते ती करी सांगतो कशी आहे.
मसालाच वेगळा आहे. जनरली मला भुर्जी जास्त आवडते. अंडा करीचा मी एवढा फॅन नाही आहे, पण तरीसुद्धा प्रचंड आवडते मला अंडा करी. खोबरं आहे वाटणामध्ये आणि सगळी गंमत मसाल्यांची आहे. सोलकढी बघतो किती अस्सल कोकणी आहे. प्युअर अस्सल सोलकढी. मी फक्त पापलेट फ्राय मागवलाय आणि बाळाचं एक ऑमलेट होतं ते पण मला फिनिश करायचं, त्याच्यामुळे मी पूर्ण थाळी नाही मागवलेली. मी खरं सांगू का, मासा प्रचंड फ्रेश आहे, लगेचच कळतं ना आपण कोकणात आलोय. तेच मिळत नाही पुण्यामध्ये बऱ्याचदा, त्याच्यामुळे तो जो ताजेपणा आहे ना तो बऱ्यापैकी मार्क मिळवून देतो आधीच पेपराचे. पण आहे ना उरलेलं प्रिपरेशन तर मला असं वाटतं खूप गडबड पण झालेली आहे, खूप गोंधळ आहे आणि खूप साऱ्या ऑर्डर्स आहेत, वेटिंग आहे. थोडं पिठूळ लागते प्रिपरेशन रवा फ्रायमध्ये, म्हणजे पीठ 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 लागतंय. पीठ लागते अपेक्षित नाही, कारण अभिषेकचं खूप जास्त नाव आहे. म्हणजे मला असं वाटतं की मासा हा आउटस्टँडिंग असेल, कुठेच मिळणार नाही. तसं नाहीये. तसं नाहीये. चटणी खूप सुंदर आहे, बनवलाय खूप छान, चविष्ट पण आहे. पण आहे ना पिठूळ लागण्याचं कारण घाई झाल्यानंतर जे आपण करतो ना, म्हणजे शेवटचं फ्राईंग जे ना, तळणं भाजणं त्याला, ते नाही आहे बरोबर झालेलं असं मला जाणवतंय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ऑमलेट लहान मुलांचं जे मागवतात ते मागवलेलं आहे छान विना तिखटाचं. अंडच गावरान असल्यामुळे ना ते इतकं सुंदर आहे ना, सिम्पल ऑमलेटही झक्कास चविष्ट आहे. लोक इथे अंड्यासाठी नाही तर माशासाठी येतात, त्यामुळे अशी अपेक्षा होती. पण ठीक आहे, फारसं समाधान झालेलं नाही असं म्हणताय. मी पापलेट थाळी घेतली आहे, पण पापलेटची साईज मला थोडी छोटी वाटते आणि त्याला मसाला पण नीट नाही लागला आहे, त्यामुळे थोडा फिकाच वाटतो आहे. मीठ पण कमी आहे, जसं माशात आतपर्यंत मीठ जातं, छान चव येते, तशी बिलकुल नाही येते. अभिषेकचं एवढं मोठं नाव आहे आणि काही वर्षांपूर्वी आम्ही आलो होतो तेव्हा उर्मिला म्हणली होती की असा मासाच कुठे खाल्ला नाही. पण यावेळी फार पोपटच झाला, म्हणजे काहीच व्हरायटी नव्हती, सर्व्हिस चांगली नव्हती, असा यावेळेचा अनुभव होता. असो, पण तरी चिपळूणचा बाकी अनुभव फारच भारी होता. म्हणजे परांजपे मिसळ माझ्या कायम स्मरणात राहील. जनरली आपण मुद्दाम चिपळूणला जात नाही, गुहागरला जाताना किंवा गोव्याला जाताना मुंबई गोवा हायवेवरती पास होताना आपण चिपळूणला जातो, पण ही सगळी ठिकाणं हायवेपासून जवळ आहेत, त्यामुळे नक्कीच तुम्ही एक्सप्लोर करू शकता ही खाण्याची ठिकाणं. आपला महाराष्ट्र फूड टूर दौरा चालूच आहे, आता आपला मुंबई दौरा चालू होतोय महाराष्ट्र फूड टूर अंडर. त्यामुळे तुमची छान छान रेकमेंडेशन्स मला नक्की कमेंटमध्ये सांगा, त्याची आम्ही नक्कीच दखल घेऊ. असेच फिरण्याचे आणि खाण्याचे व्हिडिओज घेऊन आपण दर बुधवारी येत असतो, त्यामुळे बुधवार चुकवायचा नाही. तोपर्यंत हॅपी जर्नी.